काहींना अनेक कामांसाठी मोबाईलची गरज लागते, पण काही वेळेला नुसतं करमणूक म्हणून देखील मोबाईलचा अतिवापर करणारे व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे लहान मुलांच्या हातामध्ये ही वस्तू आजकाल सहज पडायला लागलेली आहे. जुन्या काळी मोबाईल नव्हते म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी मुलांच्या हातामध्ये सहज पडणारी ही वस्तू नव्हती. त्याच्यामुळे मुलांना त्याची सवय लागणं शक्यच नव्हतं. पण आता मुलांपासून ह्या वस्तू टाळणं हे देखील कठीण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करता येईल की शक्यतो ज्या वेळेला मुलं झोपलेली असतील किंवा मुलं दुसऱ्या कशात तरी खेळण्यामध्ये गर्क असतील किंवा त्यांच्या प्ले ग्रुप, नर्सरी किंवा शाळेमध्ये गेले असतील, अशा वेळी घरातल्या व्यक्तींनी ह्या मोबाईलचा वापर करावा, जेणेकरून त्यांच्या नजरेला जास्त ह्या गोष्टी पडणार नाहीत. त्याचप्रमाणे जरी समजा मुलांना ह्या वस्तू हातात दिल्या गेल्या तरी देखील त्या वारंवार अनेक कारणांसाठी, जसं आपल्याला काही काम असतं किंवा मूल रडायचं थांबत नाहीये किंवा अन्य काही असं जर असेल, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मोबाईल देऊन त्याला शांत करणं हा उपाय नाहीये. ह्याच्यामुळे काय होतं, मुलांना त्याची सवय पडत जाते आणि एकदा सवय पडली की मुलं मग ऐकत नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजेत. तसंच मुलांना मोबाईलपेक्षा ड्रॉइंग, चित्र काढणं, कोऱ्या कागदावरती रंगीत खडू, क्रेयॉन्स हे त्यांना आणून देऊन त्यांना त्याच्यामध्ये रंगवायचं ट्रेनिंग देणं किंवा रंग भरायला सांगणं, तसंच पेन्सिलने काही रेखाकृती किंवा रेखाचित्र रेखाटायला सांगणं किंवा त्यांना जमेल तसं अ, आ, इ हे त्यांना कागदावरती किंवा पाटीवरती हे गिरवायला सांगणं किंवा त्याच्याबरोबर आपण बसणं, ह्या काही काही गोष्टी जर केल्या ना, त्या मुलांचा वेळ हा चांगला जाईल आणि मग ते मोबाईलच्या नादाला लागणार नाही किंवा सतत मोबाईलची मागणी करणार नाहीत. ह्याच्यामुळे काय होतं, त्यांना त्याची सवय लागणार नाही आणि त्या सवयीमुळे त्याचं रूपांतर हट्टामध्ये होऊन जो ते मोबाईलसाठी रडतात किंवा आदळआपट करतात, ही गोष्ट ती करणार नाहीत. तर जरूर ह्याचा विचार करून पालकांनी मुलांचं मोबाईलचं वेळ हे कमी करावं, कारण त्यांचं वयोगट फार लहान असल्यामुळे त्यांना अत्यंत इतर कुठच्या गहन गोष्टी किंवा कठीण कामंही करता येणार नाहीत. सो त्यांच्या त्या छोट्या वयोगटात त्यांना चित्र, काही खेळणी अशा गोष्टीमध्येच रमवणं हेच आपल्याला करायला पाहिजे. त्याच्या पुढचा जेव्हा वयोगट येतो तेव्हा काही वेगळ्या गोष्टी करून त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून किंवा वेडापासून डिस्ट्रॅक्ट करता येईल.